पूजन करत होतो आणि मग पुढे महाराजांनी सांगितलंय प्रदक्षिणा तुळशीची। आणि बघा जीवनामध्ये तुळशीची प्रदक्षिणा ही केली पाहिजे। तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे बरं का। तुम्ही ऐकलं असेल सर्व झाडे दिवसा ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि रात्रीची कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि ऑक्सिजन आत घेतात। पण ह्या विश्वामध्ये एकमेव अशी वनस्पती आहे की ती 24 घंटे फक्त आणि फक्त ऑक्सिजनच बाहेर टाकते। ती फक्त ऑक्सिजनच जर देत असेल तर तिचं नाव फक्त आणि फक्त तुळशी आहे। ही तुळशीमाई कमी नाही आहे, आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही तुळशी मैया। आणि ज्याच्या दारापुढे तुळशीचं झाड आहे, ज्याच्या दारापुढे तुळशीचं झाड म्हणजे वृंदावन बरं का। मी वृंदावन म्हणते, खाली जमिनीत उगवलेल्या त्याला नाही, वृंदावन अतिशय महत्त्वाचं आहे। ज्याच्या घरापुढे तुळशी वृंदावन आहे त्याच्या घरी साक्षात माझ्या भगवान विष्णूची कृपा असते। एवढंच नाही, भगवान विष्णू लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते। म्हणून घराच्या पुढे तुळशी वृंदावन असावं आणि एक तरी परिक्रमा त्या तुळशी वृंदावनाला एक तरी प्रदक्षिणा ही रोज घातली गेली पाहिजे। बघा ठीक आहे महाराज, एकांतवास जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, काही काळ चिंतनामध्ये घालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण महाराज पुढे जाऊन सांगताय साधना करायला निघालायत ना तुम्ही, मग फार पोट भरून जेवणं साधनेसाठी चांगलं नसतं बरं का। जर पोट भरून जेवण केलं तर साधना होत नाही। म्हणून महाराज म्हणतात तुमचा की शोभा बसलेल्या लोकांची झालीच नाही का। ससुराल की शोभा मागून आवाज आला साली से, और कीर्तन की शोभा तालियों से। म्हणून बघा कीर्तनामध्ये टाळी ही वाजली पाहिजे, प्रत्येक प्रमाण झाल्यानंतर टाळी ही कीर्तनामध्ये वाजली गेली पाहिजे। महाराज म्हणतायत युक्त आहार विहार आणि नेम इंद्रियासी सार। ज्या वेळेला आपण परमार्थ साध्य करायला निघालोय ना, साधनेला ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली ना, त्यावेळेला आपला आहार सुद्धा कमी असावा आणि प्रकृतीसाठी आहार हा कमीच असला पाहिजे। आहार कमी असला पाहिजे, जेवण जास्त करून नाही। तुम्हाला एक गोष्ट सांगते, पोटामध्ये भूक नसताना जो जेवण करतो त्याला विकृती म्हणतात। पोटामध्ये भूक असताना जो जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात। आणि पोटामध्ये भूक असूनही स्वतःच्या ताटातलं समोरच्याच्या मुखात जो खाऊ घालतो ना त्याला भारतीय संस्कृती म्हणतात। हे फक्त इथंच होतं। सांगायचं मला फक्त एक आहे की या पोटामध्ये जेवण सुद्धा कमी असावं। आणि उदाहरण मी माझ्या परिक्रमेतलंच देईल बघा तुम्हाला। परिक्रमेच्या दरम्यान बाबा आपण कधी पोटभर जेवण केलं? अहो जेवायला बसलो की लगेच शेजारचं म्हणायचं थोडं कमी खा बरं का, चालवत नाही परत तुम्हाला। जेवायला बसलं की जेवणाच्या अगोदरच चिंता, कारण पोटभर जेवण केलेलं असताना चालवत नसायचं आम्हाला, मग अतिशय कमी जेवण आणि कमी जेवण असायचं आणि चालत असताना भगवंताचं नामचिंतन। मला आहार सांगायचा आहे आणि परिक्रमेच्या दरम्यान असणारा आहार हा सात्विक आहार होता आमचा। तुम्ही म्हणाल ताई आम्ही घरी पण सात्विकच आहार खातो, हो, पण आपण जो घरी आहार बनवतो, स्वयंपाक बनवतो, प्रत्येक भाजीमध्ये आपली कांदा आणि लसूणाशिवाय आपली भाजीच होत नाही। एखाद्या दिवशी जर आपल्या माई माऊलींनी जर लसूण घालायचं विसरल्या तर पुरुष वर्ग म्हणतात आज भाजीला चवच आली नाही, लसणाशिवाय आम्हाला चव येत नाही। पण शास्त्र सांगतं लसूण आणि कांदा हे तामसिक वृत्ती निर्माण करतं। परिक्रमेच्या दरम्यान आम्हाला इतकं सात्विक बनवलं जातं की थोडासाही तामसिकतेचा लवलेश लागू नये म्हणून कुठल्याच भोजनामध्ये कुठल्याच प्रसादामध्ये कांदा
आणि लसूण वापरला जात चुकूनही नाही बरं का. आणि परिक्रमावासियांसाठी उष्ट भोजन तर अजिबातच नाही. अहो ते म्हणायचे साधा मिठाला सुद्धा हात लावत नव्हते बरं. ते खरकटा हात सुद्धा मिठाला नाही. आम्हाला म्हणायची झुटा होत आहे वो. परिक्रमावासी म्हणजे साक्षात मैया आहे आणि मैयेला आम्ही असं उष्ट देणार नाही. एवढी सेवा, एवढी सेवा, इतका सात्विक आहार त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि महिला मंडळ आपल्यालाही घरामध्ये तसाच सात्विक आहार बनवायचा आहे. नाही आम्हाला परिक्रमेसारखं जमलं ना तर एक करा, तुम्ही ज्या वेळेला स्वयंपाक बनवता त्या स्वयंपाकाच्या वेळेला तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तुमच्या डोळ्यांना काम आहे, पण तुमच्या तोंडाला काही काम आहे का हो? काहीच काम नाही आहे. पण कुठल्या बाईचं तोंड गप्प असतं स्वयंपाक करताना? हेचं काय झालं आणि तिचं काय झालं? ही कोणाबरोबर गेली आणि ती कोणाबरोबर आली? काय करायचे आपल्याला लोकांचं बोलून? आपण जे बोलतोय ना त्याचा भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरतोय. म्हणून महिला वर्ग स्वयंपाकाच्या वेळेला हे चित्त शुद्ध ठेवत जा, विचार सात्विक ठेवा आणि हसत खेळत भगवंताच्या नामचिंतनात स्वयंपाक बनवा. काही लागत नाही हो. चपाती लाटायला सुरुवात केली की मुखाने देवाचं भजन करायचं. ज्या देवाचं आवडेल त्या देवाचं करा ना. रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, राधे श्याम म्हणा, जे आवडेल ते भजन करा, पण करा. कारण जर तुम्ही नामस्मरण करत जर स्वयंपाक बनवला तर तुम्ही बनवलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही, तो महाप्रसाद बनतो. आणि ज्या घरामध्ये असा महाप्रसाद रोज बनत असेल त्या घराचं वातावरण हे मंदिराचं वातावरण तयार होतं. साक्षात लक्ष्मी नारायणासहित 33 कोटी देवी देवतांचा वास त्या घरामध्ये राहतो. म्हणून महिला मंडळ मी नेहमी सांगते, बाईनी जर ठरवलं तर ती घराचा स्वर्गही बनवू शकते आणि बाईनी जर ठरवलं तर ती घराचा नरकही बनवू शकते. एवढी ताकद आहे आमच्या महिलांमध्ये. म्हणून महिला मंडळ सात्विक स्वयंपाक, सात्विक आहार कसा बनेल यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नामस्मरण करत स्वयंपाक केला पाहिजे. युक्त आहार. पुढे महाराजांनी विहार सांगितलाय. विहार त्या ठिकाणी आपण वावरत असताना सुद्धा आचरण शुद्ध ठेवून वावरणं फार गरजेचं आहे. बघा तुम्ही परिक्रमेच्या दरम्यान जात असतानाच ज्या वेळेला आपण ओंकारेश्वरला जातो बाबा, संकल्प करण्याच्या अगोदर आपला सांसारिक संबंध परिपूर्णपणे त्या ठिकाणी संपला जातो. सगळं काही ज्या वेळेला म्हणजे आपला आणि घरच्यांचा काही संबंध नाही. ज्या वेळेला आपण दाढी कटिंग करतो त्या वेळेला घरच्यांशी संबंध तोडला जातो. मग परिक्रमेला गेल्यानंतर घरी विटाळ पडो नाहीतर सुतूक पडो हे आपल्याला लागू होत. त्याचं कारण असते संबंध परिपूर्णपणे तोडला जातो. आणि म्हणून बघा त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण चारित्र्य संपन्न जीवन जगत परिक्रमा करत असतो. विहार एकदम व्यवस्थित असतो. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. शरीराला नियम लावून दिलेले असतात परिक्रमेच्या दरम्यान. नियम कसले नियम? परिक्रमेचे नियम तुम्हाला माहिती आहे. तसं पाहायला गेलं तर परिक्रमेचा पहिला नियम आहे, शास्त्र असं सांगतं की परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची असावी. शास्त्राने हाच खरा नियम सांगितलेला आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या संसारिक जीवाला एवढं पण शक्य. साधू संत लोक आजही करतात बरं का. साधू संत लोक आजही 3 वर्षाची परिक्रमा करतात, चातुर्मासही पाळतात. आपल्याला तेवढं शक्य नाही. परंतु जेवढे काळ परिक्रमेमध्ये आहोत तेवढे काळ आमच्या इंद्रियांना नियम घालून दिलेले आहेत. पहाटे उठणं, नर्मदा मैयाचं स्नान करणं, स्नान केल्याबरोबर आपल्या जवळ असणारी जी नर्मदा मैया आहे त्या नर्मदा मैयाला स्नान घालणं, तिचं पूजन करणं. पूजन केल्यानंतर
आपलं संपूर्ण साहित्य आपल्या पाठीवरती घेणं आणि नर्मदा मैयाच्या तटाने पुन्हा चालायला सुरुवात करणं. पण चालत असताना मुखामध्ये फक्त एकच असतं, काय? नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दुसरं काहीच मुखामध्ये नाही. फक्त आणि फक्त तिचा चालू असलेला जप आमच्या इंद्रियांसाठी तो असलेला फार मोठा नियम आहे. पण परिक्रमेला जाऊन जर आम्ही घरच्या गोष्टींचं जर चिंतन करत असू तर मैया आपली परिक्रमा पूर्ण होऊ देत नाही. बरेच बघितले असेल तुम्ही, निम्म्या रस्त्यावरून घरी यावं लागतं, काही ना काही कारणाचं घरी यावं लागतं. त्याला कारण तेच आहे. तुम्हाला सांगू, परिक्रमेच्या दरम्यान मैया परीक्षा पण घेते बरं का, आणि प्रत्येकाची घेते. नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान परीक्षा प्रत्येकाची घेते. तुम्हाला सांगते, माझी सुद्धा परीक्षा घेतली आहे. ज्या वेळेला आम्ही अमरकंटकच्या मागे होतो ना, अमरकंटकच्या मागे असताना मैयाने माझी अशी परीक्षा घेतली. पाय, ज्या वेळेला माझा उजवा पाय आणि गुडघा, आता मला ह्या वयामध्ये मलाही शंका पडली, गुडघा अजिबातच एक पाऊल सुद्धा मला टाकू देईना. आणि अचानक झालं बरं का, अचानक झालं, गुडघा अजिबात चालू देईना. आम्ही एक दिवस तिथेच आराम केला, तरीही गुडघ्याला काहीच फरक पडेना. शेवटी नर्मदा मैयाजवळ गेले, तिच्या तटावरती गेले, तिचं जल असं हातामध्ये घेतलं आणि तिचं जल हातामध्ये घेऊन तिला एकच म्हटलं, मैया, मी तुझा साक्षात सगुण असलेलं रूप तुझं मी पाहिलेलं नाहीये. तू प्रत्यक्ष कशी दिसते कशी नाही मी पाहिलेली नाहीये, पण मी तुला ह्याच स्वरूपामध्ये मानते. मैया, तू साक्षात माझ्या हातात आहे. आणि ऐक, माझी परिक्रमा जर तुला पूर्ण करून घ्यायची असेल तर तुला मला चालूच द्यावं लागेल. आणि जर तू मला चालू दिलं नाही तर मी सुद्धा एवढी हट्टी आहे की मी ह्या ठिकाणाहून घरी परतणार नाही. मला कितीही वेळ लागो, मी तुझ्या ह्याच तटावरती बसून राहील, असं म्हटले. आणि तेवढं जल हातातलं होतं, फक्त तेवढ्या गुडघ्याच्या जागेवरती लावलं. तुम्हाला सांगते, माझ्या नर्मदा मैयाने अशी कृपा केली, फक्त त्या तटावरून त्या जागेवरून फक्त उठले. आणि जसं एखाद्या पाय चोळणाऱ्या व्यक्तीने पाय चोळल्यानंतर नाही का तो चालून पाहायला लावतो, फक्त तेवढं चोळलं आणि 2 पावलं पुढे गेले. तुम्हाला सांगते, दुखणं म्हणजे काय होतं हेच मला माहीत राहिलं नाही. इतकी ती मैया आपली काळजी करणारी असते. फार म्हणजे फार ती मैया काळजी करत असते. सांगायचं मला फक्त एक आहे की विचार फक्त नर्मदे हर, मनामध्ये फक्त तिचाच एक विचार चालू असतो. आणि जर एखाद्याच्या मनामध्ये जरी एखाद्याबद्दल वाईट शब्द मुखामध्ये आला, एखाद्याबद्दल जर फक्त वाईट शब्द जरी मुखातून बाहेर पडला ना, परिक्रमेदरम्यान एखाद्या परिक्रमावासियांना सवय असते कधी कधी एकमेकांना थोडंसं वाईट बोलण्याची, नावं ठेवण्याची, निंदा करण्याची. आपण जर परिक्रमेदरम्यान एखाद्या परिक्रमावासियाची जरी निंदा केली, अभद्र त्याच्याबद्दल भाषण केलं, ती तुम्हाला तिथेच सजा देते, त्याच दिवशी, त्याच क्षणाला, त्याच घंट्यामध्ये. इतकी ती जागृत आहे, इतकं तिचं सत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही साधने करता निघालायत ना, मग बासर वाणी तुमची नसावी, शुद्ध वाणी असावी, सात्विक वाणी असावी, रसाळ वाणी आपली असावी. म्हणून महाराज म्हणता, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा बहु भाषण. आमची निद्रा सुद्धा खूप कमी होती बरं का, झोप पण फार कमी असायची. आणि ती ज्याला परमार्थ करायचा आहे ना, त्याने कमी झोप काढली पाहिजे. जास्त झोप काढून परमार्थ होत, सुस्ती जास्त येते. निद्रा ही कमी असली पाहिजे. बरं ठीक आहे, एवढं सगळं काही आम्ही त्या ठिकाणी जाऊन केलं, पण हे सगळं कशासाठी केलं? आम्हाला धनाची प्राप्ती करायची होती म्हणून. तुम्ही म्हणाल, ताई कोणतं धन? पैशाचं धन. आम्ही एवढी मोठी परिक्रमा केली कशासाठी? कशासाठी परिक्रमा केली? कीर्तनं फार वाढले पाहिजे म्हणून, कीर्तनं वाढले पाहिजे म्हणून नाही. भगवंताचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तेवढंच बरोबर येतं.
बघा, मध्यान्ह काळ आणि अंतकाळ महत्त्वाचे जे 2 काळ असतात, त्यामध्ये आपण जे काही कमवलेलं धन आहे, पैसा, अडका, प्रॉपर्टी, संपत्ती, संतती, याला कधी ना कधी आग लागणार आहे. पैशाची चोरी होणार आहे, पैशाला GST भरावा लागणार आहे, पैशाला इन्कम टॅक्स भरावा लागतो, पैशाचा सक्का भाऊ वाटा मागतो आणि आपण मेलो की पैसा आपली संगत सोडून देतो. पण परमार्थ रूपी जे धन आहे, त्या परमार्थ रूपी धनाचं तसं नाही आहे. परमार्थ रूपी धनाला कधी आग लागत नाही. परमार्थ रूपी धनाला कधी GST भरावा लागत नाही. परमार्थ रूपी धनाची चोरीही होत नाही. आणि परमार्थ रूपी धन हे असं धन आहे, आपण मेलो तरी आपली संगत मात्र सोडत नाही. ते धन जर या विश्वामध्ये कुठलं असेल तर त्याचं नाव आहे परमार्थ रूपी धन. आणि म्हणून हेच परमार्थ रूपी धन जर तुम्हाला वाढवायचं असेल ना, तर तुम्ही करा, एकदा तरी नर्मदा मैयाची परिक्रमा तुम्ही करा. परमार्थ रूपी धन तुमचं निश्चित वाढणार आहे. तुम्हाला सांगू, आज मी या ठिकाणी आले ना, हे जे बघते ना, हा जो दंड, हा जो कमंडलू आणि हे संपूर्ण जल पाहिल्यानंतर फक्त आणि फक्त नर्मदा मैया आठवते. आज तुम्हाला सांगते, तिने खूप दिलं हो आम्हाला. 2, 2.5 ते 3 महिन्याच्या कालामध्ये तिने एवढं भरभरून प्रेम दिलं, एवढं भरभरून आम्हाला प्रेम दिलं की ते प्रेम आम्ही शेवटपर्यंत विसरू शकणार नाही. लोकांना वाटत असेल, इकडे आल्यानंतर काही लोक म्हणतील, एवढे धडधाकट आणि ह्या काठ्या, या दंड तुम्हाला काय गरज आहे हे दंड घेऊन चालायची. तुम्हाला सांगते, या दंडाचं काम, हा दंड म्हणजे तुम्हाला दिसायला फक्त लाकडाची काठी दिसते, पण परिक्रमावासियांना विचारून बघा, ही काठी आहे का? ही साक्षात रिद्धी आणि सिद्धी आहे. कमंडलू रिद्धी आहे, दंड म्हणजे सिद्धी आहे. हीच रिद्धी आणि सिद्धी आम्हाला संपूर्ण परिक्रमेमध्ये आमचं हे दोघं रक्षण करतात. परिक्रमावासियांचे जर बॉडीगार्ड कोण असतील ना, तर परिक्रमावासियांचे बॉडीगार्ड म्हणजे ही दंड आणि हा कमंडलू, हे 2 आमचे बॉडीगार्ड होते. आणि याचा वापर तुम्ही परिक्रमेच्या दरम्यान शूलपाणी हा भाग ऐकला असेल. घरी ज्या वेळेला परिक्रमावासियांचे फोन येत असतील तेव्हा सांगत असतील ना, शूलपाणी लागायच्या अगोदर आपण एक फोन करतो घरच्यांना, शूलपाणी सुरू होते आता 8 दिवस काही फोन लागणार, फोनची वाट काही पाहू, असा पहिला अगोदर फोन करूनच दिलेला राहतो. हे शूलपाणी जे आहे ना, हे शूलपाणी म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचं हृदय. आणि शूलपाणीतूनच गेला पाहिजे. आहे थोडासा कठोर मार्ग आहे तो थोडा, पण शूलपाणीतून जाण्याचा जो आनंद आहे ना, तो काहीतरी आगळा आणि वेगळा आहे. तिच्या हृदयातून जायचंय आम्हाला. शूलपाणीतून जर गेलं नाही तर परिक्रमा करून काही उपयोगच नाही असं वाटतं. कारण तिच्या हृदयातच जर आम्ही गेलो नाही तर इतरत्र जाण्याचा काय अर्थ आहे हो? तुम्हाला सांगते, नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये शूलपाणीमधून जात असताना जर आमचं रक्षण कोण करत असेल तर तो हा दंड. आणि तुम्हाला सांगू, शूलपाणीमधून ज्या वेळेला आम्ही जात होतो ना, आता हे वर्णन करत असताना आम्हाला आमचा अनुभव जास्त आठवतोय. ज्या वेळेला आम्ही शूलपाणीमध्ये प्रवेश केला बाबा, आणि लखनगिरी बाबांचा आश्रम, लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये जात असताना जो नदीमध्ये उतरतानाचा जो उतार होता बघा, तुम्हाला सांगते, तो उतार उतरत असताना बघूनच मी थोडी घाबरले. महाराजांना म्हटलं, तुम्ही पुढे उभे राहा, मी तुमच्या पाठीमागं चालते. तुम्हाला सांगते, त्या उतारामध्ये माझ्यासोबत माझा लल्ला होता, तुम्ही बघितला. माझ्यासोबत मी माझ्या लल्लाला घेऊन गेलेली होती. माझा लल्ला लड्डू गोपाल, तो एका हातामध्ये होता, हा कमंडलू माझ्या एका हातामध्ये होता. आणि जसा माझा पाय सरकला खाली, नदी सरळ असा उतार आहे, जागीच उतार आहे. आणि जसा पायात बूट होते, जसा तो पाय सरकला, महाराज पुढे होते. आणि जशी मी पडले, बरं का, मी पडले, माझ्यासोबत असणारा माझा लल्लाही माझ्यासोबत माझ्या मांडीवरच तो पडला. पण तुम्हाला सांगते, मला इतकं
म्हणजे मी पडल्याचं मला काही नाही, पण ज्या वेळेला लल्ला माझ्या हातातून माझ्या मांडीवर पडला मला फार वाईट वाटायचं. त्यावेळेला महाराज पुढे होते, तसं रक्षण करणारी मैया राहतेच, पण त्यांच्या रूपाने जसं मला मैयानीच असं धरून ठेवलं, नाहीतर मी सरळ खालीच जात होते. पण त्यावेळेला मी खूप विचार केला आणि त्याच दिवशी माझ्या स्वप्नामध्ये खूप, म्हणजे मला त्या दिवशी त्या लखनगिरी बाबांच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर झोप पण नाही. आणि ज्या वेळेला झोप लागली त्यावेळेला साक्षात नर्मदा मैयाच जणू काही स्वप्नामध्ये येऊन तिने सांगितलं की अगं लेकी, हे जे तू ज्या जागेवरती स्थित आहे ते म्हणजे साक्षात माझं हृदय, आणि तू पडलीस म्हणून काय नाराज होतेस? अगं तू पडली तर हृदयात पडली, तू माझ्या हृदयात पडली. आणि तुझा लड्डू गोपालही पडला ना, तो लड्डू गोपाल त्यालाही मैयाचं स्वरूप राहवलं नाही, तोही तुझ्यासोबत तिला भेटण्यासाठी तोही पडला, म्हणजे तू आणि तुझा लल्ला मैयाच्या हृदयात पडले. तुम्हाला सांगते त्यावेळेला खूप आनंद वाटला. आणि तिथून पुढे जशी जोमाने मी पुन्हा सुरू झाले, मग पुढे फार खडतर प्रसंग. पण मग बाबांना विचारा, सगळ्या खडतर प्रसंगांना तोंड देत आम्ही सरळ पुढे मग निघालोच. तेवढा तो एक अनुभव लखनगिरी बाबांच्या आश्रमामधला फार गोड. आणि हा परमार्थ आहे, हे परमार्थ रूपी धन जीवनामध्ये कमवलं पाहिजे. त्याच्या इतकं श्रेष्ठ धन दुसरं कुठलंच नाही आहे. आणि महाराज म्हणतात, जर तुम्ही साधनेला सुरुवात करताय ना, साधनेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम ह्या देह त्याच्या नावावरती करून द्यायचा.